छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हाय व्होल्टेज ड्रामा केला। नाराज भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी अडवली। अतुल सावे यांच्या गाडीला काळही फासलं। माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या गाडीला देखील त्यांनी घेराव घातला। कार्यकर्त्यांचा रोष पाहून अतुल सावे घटनास्थळावरून परतले। आमदार संजय केनेकर यांच्याकडून त्यानंतर आता नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। संजय केनेकर नाराज उमेदवाराला गाडीतून घेऊन दुसरीकडे घेऊन गेलेले आहेत आणि तिथे चर्चा करून या नाराज उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची ते नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून प्रचंड रोष पसरलेला आहे। भाजपचे स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत। ऐनवेळी उमेदवारी का नाकारली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। मला जिल्हा अध्यक्षाने काय बोली गेली, मला मेसेज आहे, मला म्हणतात फॉर्म भर, 10 वाजताचा मेसेज आहे ना, फॉर्म भर। नंतर मला भाजप कार्यालय धनंजय कुलकर्णीचा फोन आला साहेब, ते काय म्हणतात मला माहितीये का, 12:30-1 झाला, मला म्हणतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा, तुमचं आडनाव सांगा, तुमचा बी फॉर्म रेडी आहे। साहेब 2 वाजता काय म्हणतात मला, साहेब 2 वाजता म्हणतात की फॉर्म येतोय, फॉर्म भर लवकर। मी फॉर्म भरायला जाऊ, साहेब मी भीक मागतोय यांच्याकडनं, माझा बी फॉर्म द्या ना, माझा बी फॉर्म द्या ना। मी 25 वर्ष कष्ट केला रस्त्यावर, माझ्या वार्डात कोणाच्या घरात जर एक घर जर मला वाईट बोलणार ना साहेब, मी जिंदगीभर काम नाही करणार साहेब। आमच्या सोबत धोका केला असता तर 4 वाजेपर्यंत तुमचंच फायनल आहे, तुमचाच फॉर्म येतोय। माझ्या नवऱ्या कुठं हालचाली करू दिली, प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, प्रशांत मी तुझ्यासाठी युती तोडतोय, तुझं तिकीट फिक्स आहे। आम्हाला एवढा गोड बोलत होता तो, आणि त्यानं त्याच्या जातीवाल्याला तिकीट दिलं, अशा माणसाला दिलं की त्याला आमच्या प्रभागात कोणीच ओळखत नाही, त्या पालेला त्याचं काहीच काम नाहीये। आणि माझा नवरा 15 वर्षापासून घर परिवार सोडून काम करतोय, घराघरात आहे, कोणाच्या सुखाला कोणाच्या सुखाला। हे बघा, भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे। मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो, वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम पाळणं, समजूतदारपणा घेणं आपल्या संस्कृतीत आहे। आपला खरं तर आपल्या सिद्धांतामध्ये 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम करतात आणि निश्चितपणे त्यांचा संताप अनावर होणे हा साहजिक आहे। परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। सचिन, सध्या हे जे नाराज इच्छुक उमेदवार आहेत त्यांची कशा पद्धतीने संजय केनेकर समजूत काढतायत आणि किती वेळापासून ही सगळी चर्चा सुरू आहे? कस्तुरी, आपण पाहिलं या ठिकाणी 1 ते 1.5 तास मोठ्या प्रमाणात आक्रोश या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। या कार्यालयाच्या आतमध्ये सकाळपासून आंदोलन सुरू आहेत, कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले होते। कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे असेल किंवा भागवत कराड असेल यांच्या गाड्या अडवल्या, गाड्या अडवल्यानंतर आपला जो आक्रोश आहे त्यांच्या समोर व्यक्त केला। मात्र त्यानंतर त्यांनी इथून काढता पाय घेतला। त्यानंतर आत्मदहनाचा प्रयत्न देखील या ठिकाणी प्रभाग 2चे जे उमेदवार होते प्रशांत बदाने यांनी केलं होतं, मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि ते रोखलं, त्यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे। या गोंधळानंतर इथे संजय केनेकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी बदाने यांची समजूत काढण्यासाठी त्यांना सोबत घेऊन गेलेले आहे। बदाने हे केनेकरांच्या जवळचे मानले जातात, त्यामुळे केनेकरांनी ही मध्यस्थी केलेली आहे। केनेकरांनी त्यांना आतमध्ये घेऊन जाऊन देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी मीटिंग हॉलचा दरवाजाच तोडला त्या ठिकाणी। त्यानंतर त्यांनी इथून घेऊन त्या बदानेंना घेऊन गेलेला आहे। साधारण त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकीकडे भारतीय जनता पक्षासोबत लढत असला तरी त्यांचे 60 पेक्षा अधिक बंडखोर जे आहे ते सध्या रणांगणामध्ये उभे आहेत, उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे। या बंडखोरांना शमवण्याचं एक आव्हान देखील त्यांच्या समोर राहणार आहे। तर दुसरं आव्हान जो आहे, ही जी नाराज आहे, प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाने कामाला लागा अशा पद्धतीच्या सूचना केल्या होत्या, त्यानंतर हा संपूर्ण आक्रोश बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा आक्रोश बंडखोरांना कसं ते थंड करतात हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे। बरं, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आणि या घडामोडीचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्या माध्यमातून जाणून घेतच राहू।